भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये ख्रिश्चन समाज आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळाला। 2 दिवसापूर्वी जालन्यात देखील ख्रिश्चन समाज बांधवांकडून एक भव्य मोर्चा काढण्यात आला आणि गोपीचंद पडळकर यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती ख्रिश्चन समाजाची होती। यामध्ये आता वंचित बहुजन आघाडी देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जालनाचे वंचित बहुजन आघाडीचे डेव्हिड घुमारे आपल्या सोबत आहेत। साहेब, काय म्हणणं आहे? गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलं ते माघार घ्यायला तयार नाही। खऱ्या अर्थानं आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहिली। ते एक आमदार आहेत आणि एका आमदाराने सुपारी देऊन एखाद्या माणसाला मारून टाका जाहीरपणे टीव्हीवर सांगणं हे अत्यंत मोठा गुन्हा आहे। महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करणं आवश्यक होता, त्यांना अटक करणं आवश्यक होती आणि त्यांची आमदारकी त्या ठिकाणी काढून घेणं आवश्यक होती। परंतु आतापर्यंत मोर्चाला प्रत्युत्तर देणं, उर्मटपणे बोलणं आणि आमच्या धर्मगुरूंना तर बोलले, परंतु काल त्यांनी पुन्हा एकदा आमच्या आशास्थान असलेले आमचे देव आदरणीय प्रभू येशू ख्रिस्तांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी अभद्रपणे त्या ठिकाणी टिप्पणी केलेली आहे, जी की आम्हाला त्या ठिकाणी आहात करणारी आहे। मी त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की आपण ताबडतोब त्या ठिकाणी माफी मागावी, नसता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना दाखवून देऊ की खऱ्या अर्थानं वंचितची ताकद महाराष्ट्रामध्ये काय आहे। आम्ही त्यांच्या तोंडाला त्या ठिकाणी काळं फासू आणि मराठवाड्यामध्ये त्यांना फिरू देणार नाही। साहेब, इकडे पाहिलं आपण तर राज्यभरामध्ये ख्रिश्चन समाज आक्रमक झालेला आहे, मात्र त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई होताना दिसत नाही, कोणी बोलताना दिसत नाही। खऱ्या अर्थानं ख्रिश्चन समाजाला त्या ठिकाणी हलक्यात घेण्याचा प्रयत्न इथला महाराष्ट्र शासन घेत आहे। त्यांना माहित आहे की हा शांतिप्रिय समाज आहे, हा मतदानाच्या रूपामध्ये बीजेपी बरोबर नाही आणि म्हणून यांच्या बरोबर कसंही वागलं तरी चालेल अशी त्यांची जी भावना आहे। मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी आगाह करू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये आमच्या 11 ठिकाणी असं मतदारसंघात जे आम्ही इफेक्ट करू, येणाऱ्या जे लोकसभाच्या नंतर विधानसभा आणि आता तुम्हाला आम्ही दाखवून देऊ या स्वराज्य मतदारसंघामध्ये की तुम्ही ज्या उर्मटपणे आमच्या बरोबर वागलेला आहात तर त्याचा निकाल आम्ही तुम्हाला दाखवून देऊ मताच्या रूपामध्ये। वंचित बहुजन आघाडीची आता पुढची भूमिका काय, कसं आंदोलन पुढे नेणार? महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत आणि विशेष करून जालन्यात सुद्धा आणि मराठवाड्यामध्ये तीव्र स्वरूपामध्ये आमच्या नेत्यांशी बोलून, आमच्या प्रभारींशी बोलून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन उभं करणार आहोत। नक्कीच हे वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष आहे डेव्हिड घुमारे। खरं तर गोपीचंद पडळकर यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, त्यांच्या तोंडाला काळं फासू अशा प्रकारचा आक्रमक इशारा जो आहे तो यांनी दिलेला आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।